नमस्कार मैत्रिणींनो, टीनाज किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपली आजची रेसिपी आहे मेथीचे पराठे। मैत्रिणींनो, हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर अवेलेबल असते। यावर्षी खूप हिवाळा असूनही मेथी काही एवढी स्वस्त नाही आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण घेतले अर्धा किलो गव्हाचं पीठ, पाव किलो मैदा, 1 वाटी मेथीची पानं, अर्धी वाटी बेसन आणि पराठ्यांना लावण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आपण। मसाल्यांमध्ये आपण घेतले हळद, हिंग, मिरची पावडर, जिरे, मीठ, तीळ आणि अर्धी वाटी तेल। सर्व पिठं मी चाळून घेतलेली आहेत। त्यात आपण आता 1 वाटी मेथी टाकूया। मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यानंतर आपण टाकत आहोत 1 चमचा हळद। हळद टाकल्यानंतर आपण टाकूया 1.5 चमचा मिरची पावडर। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकत आहोत आपण। पराठे जरा हलके व्हावे म्हणून हिंग पण टाकूया। यानंतर टाकूया 1 मोठा चमचा तीळ। तेलानंतर आपण टाकूया अर्धा वाटी तेल। तेलामुळे पीठ सरभरीत राहतं आणि पराठे नीट लाटायला चांगली मदत होते आणि पराठे पण खुसखुशीत होतात। सर्व पिठं आणि मेथी थोडं तेल टाकून मी मळून घेतलेलं आहे। हे आपण आता 10 मिनिटं साईडला ठेवून घेऊया। मेथीचा पराठा आपण लाटून घेतलेला आहे। गरम तव्यावर आपण आता पराठा टाकूया। पराठा एका साईडने छान भाजला असेल। आता आपण ह्याला पलटून घेऊया। पराठ्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया। तूप लावल्यामुळे पराठे खुसखुशीत होतात आणि चवदार लागतात। तर तयार आहे आपला मेथीचा पराठा। मेथीचा पराठा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा।